डम डम नगरा रुपया कबरा लोहा घोड़ा पाय मोतोड़ा कमली कटोड़ा बेबी हीरा बड़ा गिरूर कंगोल चावल सवाजोला मासा सुंदरी आरती करी देवोल वाई नाना परी बोगरा गुटका अडा भटका अडकले भडकले वडले बोल बोला जडी वाग्या मुरळे भक्त संतोष सलाम सलाम सदा नदा साई परंपरा खूप वर्षापासून चालत आलेली आहे। आदिवासी समाजामध्ये ही परंपरा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो। हा सण नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो। या खोपडीचे नातं शेती आणि निसर्गाशी जोडलेलं आहे। पूजेच्या दिवशी निसर्ग देवता, जनावरं आणि शेती यांना देखील मान दिला जातो व त्यासोबत पारंपरिक नृत्य आणि गाण्याचा उत्सव म्हणजे उदाहरणार्थ घुमर, झेल, गोंड नृत्य आणि पारंपरिक नृत्यासह पूजा होते, ज्यातून एकता आणि संस्कृतीचा सन्मान दर्शविला जातो। आजच्या काळात ही पूजा म्हणजेच खोपडी ही एक सांस्कृतिक ओळख म्हणून बनली आहे। आदिवासींच्या इतिहास, परंपरा आणि मुळाशी जोडलेले जीवन यांचे प्रतीक म्हणून ही खोपडी आपण हिवाळ्यामध्ये साजरी केली जाते। खोपडीमध्ये घरादेव म्हणजेच जे आपले घरामध्ये असतात ते देव धुवून बिवून मस्त स्वच्छ करून ते अंगणामध्ये आणतात। देवाचे आभार मानण्यासाठी देवाला म्हणजेच देवाचे गाणे म्हणतात। खंडेराव महाराज, खंडेराव देव, बैरम देव, त्यासोबत अनेक देवांचे आवाहन करतात। ही गाणी साधारणपणे देव बोलवायची गाणी किंवा घर देव गाणी म्हणून ओळखली जातात। त्यात शब्द असतात जसे आवारे घर देवा, आमचा घर राखा, आमच्या पिकाला फळ दे, खोपडी देव राजा, गावाचा सुख राखा। ही गाणी सध्या स्वरात ढोल ताशांच्या ठेक्यावर आणि संध्याकाळी किंवा पूर्ण चंद्राच्या रात्री गायली जातात। पण आपण सर्व उत्सवाने आमच्या आदिवासी समाजात सर्व एकत्रपणा येऊन ही गाणी गायली जातात। तर आता सर्व पूजा बाहेरची करून झाली आहे, तर ते आमचे आदिवासी समाजाचे घरात देव असतात त्यांना आम्ही आता अंगणामध्ये घेऊन आलो आहे। ती एक प्रथा आहे परातमध्ये आणण्याची, त्याची आता पूजा करतील, भंडारा उडवतील आणि 5 जण खंडेराव बैरम याचे गाणे म्हणतील। सर्वात पहिले तुळशीची पूजा करून झाल्यावर मग खंडेराव देव, बैरम देव यांची। तर मग तुम्ही आता पुढचा व्हिडिओ नक्की बघा, एन्जॉय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज रूपगडनी राजमाता एक आमनी आडा वडीलची परंपरा संस्कृती म्हणजे डोंगऱ्या देव जय कंसारा मावली। म्हणून एखादा आडी अडचण पडणी तर सुखासाठी आम्ही डोंगऱ्या देवला हात जोडज, पाय पडज की डोंगऱ्या देव, डोंगर मावली, आम्हाला जर कधी सुखी ठेवशील तर आम्ही तुम्हा दरबारला येऊ। अशा एक आडावडीची परंपरा डोंगर माऊलीना देव कंसारानी परंपरा एक सेवा, त्याच्यात डोंगर माऊलीने सुख दिदा तर कदाचित झेंडूबाळ तुळसा माऊलीना आम्ही थोम रोपज, थोम रोपी आणि 15 दिवस ना आम्ही रवण मांडज तर गाव नगरीला जाज। नगारा रुपया कबरा दवळा गोडा पाय तोडा कमळी कदुडा बेंबी हिरा गळ्यात गेटा काना चौकडा डोका मुंडा डोकावर शाल सगळा देवला माझ्या घरी आरती नाना परी देववरी ओवाळी देव गेला जेजुरी भक्ताला घरी सदा नाचा येळ जय मल्हार।
देव देवशी सभा भरविली खंडेराव देव सभापणे उठुनी आंघोळीला गेला आंघोळ करुणी घरी आला माता सुंदरी आरती करी देवर भवानी नाना परी पगड गुटका बंडाचा भटका अडकले भडकले 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 बोल बोलाची वाक्य मुरळी भक्त सहोदर सलाम सलाम सदानंदाचा येळकोट अगार देव नगारा खंडेराव देव घोड्यावर बसुनी सुवार झाला हाती भाला जंगलात गेला शिकार जुळणी घरी आला माता सुंदरी आरती करी देवर भवाई नाना परी पोबराचा गुटका भंडाराचा भटका अडकले भडकले भडकले भंडारे बोलबोला जरी वाग्या मुरळी भक्ताचा उदौद सलाम सलाम सदानंदाचा येळकोट जय मंगला दौळा घोडा पाय मग गळ्यात रेटा काना चौकडा ठोका मुंडाचा ठोकावर छान सगळा देवला माझ्या घरी आरती नाना परी देवगरी ओवाळी देवतेला झिरझिरी भक्ताचा सदानंदाचा येळकोट डम डम नगारा रुपया कबरा घोडा पाय तोडा कमरी कदोडा बेंबी हिरा बरा किरकिर अंगूर छाल सवा देवला माता सुंदरी आरती करी देवर वाळी नाना परी पोबराचा गुटका अडराचा भटका अडकले भडकले 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 बोल बोला जरी वाग्या मुरळी भक्ता सौदोद सलाम सलाम सदानंदाचा येळकोट तर मग आता ऊसाची खोपडी उभारली आहे. ही एक परंपरा आहे. खोपडी उभारून झाल्यावर खंडेराव देव म्हणजेच बैरमदेव हे घरादेव आहेत, त्यांची पूजा करतील. हरभऱ्याची भाजी, बोरं, केळ किंवा बोरभाज्या हवा, भुईमुगाच्या शेंगा भुजलेल्या, फुल्या म्हणजे जे आपण शहरामध्ये पॉपकॉर्न खातो त्यालाच गावीत फुल्या म्हणतात. ते चढून झाल्यावर तुम्ही बघितलंच असेल की 5 प्रकारचे गाणं म्हणून झाल्यावर खोपडी उभारली आहे. आणि याच्यानंतर गमतीशीर गोष्ट म्हणजे एक खेळ खेळला जातो. तो म्हणजे तुम्हाला आता बघणारच तुम्ही, तर तुम्ही पुढे बघा. तो असं एकदम गमतीशीर गेम आहे. पण तो खेळ सुरू होण्याच्या पहिले जी आपण खोपडी उभारली आहे, जे घरादेव आहेत त्यांची पूजा केली जाते. जे घराचे मालक असतात, म्हणजे ज्यांच्या घरी ते घरादेव बसलेत, ज्या वर्षी ज्यांच्या घरी देव बसलेले असतात त्यांच्या घरी हा कार्यक्रम म्हणजे हा खोपडीचा कार्यक्रम असतो. मग ते घरमालक सर्वात पहिले ते पूजा करतात. ते शेंगा, ते तुम्हाला मी सांगितले अनेक फळे असतात ते चढवतात. मग तेवढा कार्यक्रम झाला तो गेम्स सुरू होतो. कोटरून करतेस ना खायला तर पहिले खायला साखर गोड लागणे कडू लागणे मागे वेळ कस असते भेटेल ना कुटावर बसली का टुटावर तू कुटावर बसली का तुटावर सारा कोण आहे सारा फक्त दोनच दिवा कर म्हणलं बाहेर
दिवा गरम षटक बाहेर षटक एकच सांग गरम तू बर चालेल. आता एक काम करा, आता वही घ्या. देव राहते का कर्म जाते? देव बाहेर राहते गरम जाते. देव अठ राहते गरम जाते. गरम जाते धर्म घेतला बरोबर एक एक लिहा. आणि आता तुम्ही अशा करा, सुट्टी तुम्ही आता जय उठा. थांबा. आता शाळा भरतील ना, तुम्हाला काम लोक या ना या तुम्ही आधी मागवतात मग काय बस आता वैद्य बरोबर. देव तेवढा घर जा, देखून पुसा बाहेर जा. देव तेवढा घर जा, देखून पुसा बाहेर जा. देव तेवढा घर जा, बाहेर जा. तर मग आता आपला जो कार्यक्रम होता तो सरी जायला मग आपल्या घरा देवच ते वापत आता देवाराम ठे देऊस तुम्ही देखणार वयासी घर मला येताना या प्रकारे गाणं म्हणेल एक आपली वाडवडीलची परंपरा व ती आपल्याला पुढे चालू ठेवानी. जय जवाहर, जय आदिवासी. Subscribe now and press the bell icon.